खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला बिहार म्हणणं हे दुर्दैव आहे. जेव्हा नितीश कुमार इंडिया का इंडिया अलायन्स मध्ये होते तेव्हा कधी त्यांनी बिहारचं नाव घेतलं नाही. आणि खरं म्हणजे आपलं सरकार, आमचं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खरं म्हणजे बिहार मी म्हणणार नाही, परंतु चंबल जे आहे ना, डाकू, चंबलची दरोडेखोर, ते म्हटलं तरी सुद्धा ते कमी पडेल. कारण आपण पाहिलं की त्यावेळेस साधूंची झालेली हत्या पालघरमध्ये, त्याचबरोबर जे हनुमान चालिसा ज्यांनी म्हटलं, आपल्या काय त्यांचं नाव, खासदार नवनीत राणा आणि आपले त्यांचे आमदार रवी राणा, म्हणजे हनुमान चालिसा म्हटलं त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकून दिलं. त्याच्या देशद्रोहाचा, राजद्रोहाचा खटला चालवला. मुख्यमंत्र्यांना नारायण राणे साहेबांनी काही असे भाषणामध्ये शब्द वापरले, त्याच्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला जेवणावरून उचलून जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. त्याचबरोबर कंगना राणावत जे आहे त्याचा म्हणजे महापालिकेचे 1 कोटी रुपये खर्च केले कंगना राणावतला त्याचा घर तोडायला. तुमच्या पत्रकार लोकांना पण जेलमध्ये टाकले होते त्यावेळेस. म्हणजे त्यांच्या विरुद्ध ज्या बोलले त्यांना जेलमध्ये टाकले. सुशांत सिंग आणि काय ते दिशा सालियन याचे देखील चर्चा आहे की पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, काम केलं. हे सगळं किती गुन्हे झाले. तो दुसरा आपला पत्रकार टाइम्स नाऊचा कोण, आपले अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये टाकलं. खरं म्हणजे तेव्हा गुंडाराज चालू होता. तेव्हा खऱ्या अर्थाने आज पोलिसांवर जे आरोप करतायत, गृहमंत्री जेलमध्ये गेले होते त्यावेळेस. आणि तेव्हा बिहार नाही तर चंबलचं नाव आपल्याला चंबल देखील कमी पडेल अशा प्रकारची दरोडेखोरी चालू होती. त्यांना बिहार म्हणण्याचा अधिकार नाही. आज राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, जे काही गुन्हे झालेले आहेत त्याचं समर्थन बिलकुल होणार नाही. जो कायद्यासमोर सगळे समान आहेत. ज्यांनी जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाई होईल. आमचं गृह खातं आणि गृहमंत्री समर्थ आहेत, सरकार समर्थ आहे आणि कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं सरकार बिलकुल करणार नाही. त्यांनी जसं गुन्हे लपवण्याचं काम, त्यांच्या काळामध्ये तर अंबानींच्या घराखाली बॉम्ब लावला होता, पोलिसांनी लावला. त्या पोलिसाला कोणी अपॉइंटमेंट दिली होती? त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशा परिस्थितीमध्ये आरोप करणं सोपं आहे. परंतु अशा ज्या घटना घडलेल्या आहेत, हेच म्हणाले की काय त्याचं अधिकाऱ्याचं नाव, त्यांनी बॉम्बस्फोटमध्ये पकडलं, त्याला बॉम्ब ठेवलेला वाजे, त्याच्याबद्दल वाजे काही लादे नाही का, असं वक्तव्य करणाऱ्यांनी आज अशा प्रकारचा आरोप करणं म्हणजे हे दुटप्पी भूमिका आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे दरोडेखोरी चालू होती, जी गुंडागर्दी चालू होती, ती न शोभणारी होती. आणि त्याचं खरं म्हणजे त्यांनी हिशोब दिला पाहिजे. आज दरोडेखोर महापालिका लुटली. आज महापालिका खिचडीमध्ये 300 ग्रामची 100 ग्राम काय करताय? 100 ग्राम खिचडी, त्याच्या म्हणजे तोंडातून खिचडी चोरताय, त्याच्यात पैसे खाताय. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाताय, कोविड सेंटर मध्ये पैसे खाताय, ऑक्सिजन प्लांट मध्ये पैसे खाताय. आज एकीकडे लोक मरत होते आणि इकडे पैसे बनवणारी टोळी काम करत होती. ते जात आहेत जेलमध्ये. म्हणजे दरोडेखोरापेक्षा
हे म्हणतो मी ती काय अर्बन थीप, मला माहित आहे ना. मग ते हे शरीर चोर परवडणारे नाही आहेत. त्यांच्या नावामध्ये अशा प्रकारचं जे काही कर्तृत्व आहे, अशा लोकांनी खोटे नाटे आरोप करून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता ओळखते. हे काम करणारं सरकार आहे आणि हे काम करतंय. घरी बसणारं सरकार नाही. खरं म्हणजे काही लोक म्हणतात राष्ट्रपती राजवट. जेव्हा सरकार घरी बसलेलं असतं तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायचं. हे सरकार रस्त्यावर उतरून काम करत आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा असे गुन्हे घडत होते, जेव्हा कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती, खुद्द पोलीस आणि गृहमंत्री जेलमध्ये होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.